नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. प्रभावी सूत्रसंचालनाची कौशल्य कोणती आहे, तर ती सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावी. तर या घटकाबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर गुगलवरती विविध सूत्रसंचालनाच्या PDF मिळतात. त्या PDF तुमच्याजवळ असल्या किंवा PDFचं वाचन तुम्ही केलं म्हणजे तुमचं सूत्रसंचालन छान होतं, असा अनेकांचा गैरसमज आहे. आणि अनेक जण सांगतात मला या कार्यक्रमाची PDF द्या, त्या कार्यक्रमाची PDF द्या. अशी PDF वाचून तुम्ही सूत्रसंचालक होणार नाही. त्यासाठी प्रभावी सूत्रसंचालनासाठी काही कौशल्य असतात. ती कौशल्य तुम्ही जाणून घ्या, ती आत्मसात करा. त्यानंतरच तुमचं निवेदन छान होईल, तुम्ही प्रभावी सूत्रसंचालक व्हाल. तर ती कौशल्य कोणती आहेत? सूत्रसंचालन करण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. बरेच जण गर्दी बघून घाबरतात, तर घाबरून न जाता आत्मविश्वासानं सूत्रसंचालन करा. 2 नंबर आहे, तुमच्याकडं शब्द साठा असला पाहिजे. योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द आणि त्या योग्य त्या शब्दाचं सादरीकरण हे सूत्रसंचालकाला करता यायला हवं. 3रं आहे, सुरुवातीपासून ते कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा कशी करायची, रूपरेषेनुसार निवेदन कोणत्या पद्धतीनं कसं सादर करायचं याचं ज्ञान हे सूत्रसंचालकाला असणं आवश्यक आहे. 4रं कौशल्य आहे, सूत्रसंचालन करण्यासाठी तुमचे शब्द उच्चार स्पष्ट आणि अचूक असणे गरजेचं आहे. मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की हे कौशल्य तुम्ही समजून घ्या, हे कौशल्य तुम्ही जाणून घ्या. नेमकी प्रभावी सूत्रसंचालनासाठी सूत्रसंचालकासाठी कोणकोणती कौशल्य असतात, तर ती कौशल्य आपण या भागामध्ये पाहतोय. 5व्या क्रमांकाचं कौशल्य आहे, तुम्ही काय बोलत आहात हे ऐकणाऱ्याला समजलं पाहिजे. अनेक वेळा सूत्रसंचालकात ज्ञान असतं, परंतु त्याचा आवाज, त्याचं सादरीकरण योग्य नसतं. त्यामुळे खाली बसलेल्या श्रोत्यांना, उपस्थितांना निवेदक काय बोलतोय हे अजिबातच समजत नाही. म्हणून तुम्ही काय बोलत आहात हे ऐकणाऱ्याला म्हणजे श्रोत्यांना समजलंच पाहिजे. 6व्या क्रमांकाचं कौशल्य आहे, प्रेक्षकांना अर्थात उपस्थितांना आकर्षित करणारी, त्यांच्याकडं त्यांचा अवधान खेचून आणणारी तुमच्याकडे चारोळी, चांगले चांगले सुविचार, चांगली वाक्य हे निवेदकाकडे असणं आवश्यक आहे. 7व्या क्रमांकाचं कौशल्य आहे, तुमचं पाठांतर हे उत्तम असायला हवं आणि ते पाठांतराचं सादरीकरण हे निवेदकाला जमायला हवं. या सर्व गोष्टी जर निवेदकाने आत्मसात केल्या तर त्याचं निवेदन सुंदर होईल, अर्थात तो उत्कृष्ट सूत्रसंचालक बनेल. अतिशय थोड्या मोजक्या शब्दामध्ये प्रभावी सूत्रसंचालनासाठी कोणकोणती कौशल्य असावी लागतात, तर ही 7 कौशल्य आहेत आणि ही 7 कौशल्य तुमच्याजवळ असलीच पाहिजे. गुगलवर मिळणारी PDF किंवा इतरांचं असणारी कार्यक्रमाची रूपरेषा किंवा स्क्रिप्ट तुम्ही लिहून आणली, त्याचं सादरीकरण करणं म्हणजे उत्तम सूत्रसंचालन नव्हे. किंवा तुम्ही सूत्रसंचालक आहे हे अजिबात मी मान्य करणार नाही. या कार्यक्रमाच्या या युट्यूबच्या या घटकाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेल, वाचाल तर वाचाल, त्याच पद्धतीनं तुम्हाला निवेदक व्हायचं असेल तर तुमच्याकडं या 7 कौशल्य तुम्ही अंगी आत्मसात करा. त्यासाठी तुम्हाला मेहनत, सराव, अभ्यास, वाचन, मनन, चिंतन, पाठांतर हे तुम्ही करायला हवं. जो कार्यक्रम उद्या आहे तर त्याचा रियाज जो आहे, त्याचा सराव आहे, तो तुमच्या घरी तुम्ही करणं गरजेचं आहे. जी माणसं प्रथमतः मनामध्ये युद्ध जिंकतात ते युद्धभूमीवर निश्चितपणानं युद्ध जिंकतात. यानुसार सूत्रसंचालकाने सातत्यपूर्ण परिपूर्ण सराव करणं आवश्यक आहे. धन्यवाद.